नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आज इथे आलो आहोत वल्गणीचे मासे पकडण्यासाठी ट्रॅप बनवायला. आणि त्यासाठी इथे आपल्याला ट्रॅप बनवायचे. हा छोटासा ओल आहे आणि ही जागा बघा मित्रांनो, इथेच आपल्याला ट्रॅप बनवायचे. इथं आपल्याला गडगे बनवायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला झाडाच्या वेली लागणार आहेत. बघा भावांनो, हे ताने तोडून आणलेले आहेत आपण रिंगा बनवायला. आणि आता आपला टेनू पण आलाय आणि आर्यन पण आलाय आपल्याला मदत करायला. सुत्तल कुठे आहे? सुत्तल दे. हे बघा, अशा आपल्या रिंगा बनवायच्या आहेत. फायनली एक रिंग तयार झाली आपली बनवून. आणि बघा, अशा आपण रिंगा बनवून घेतल्यात. आणि आता सुरुवात करूया गडगे बनवायला. खूप प्रयत्नानंतर फायनली आपला एक गडगा बनवून तयार झालेला आहे. आणि दुसरा इथे आपल्याला सेम असंच बनवायचं आहे. आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला एक सळ्या टाकायची आहे. ते पण बरंच काम आहे, तो पण करून घेऊ. हे बघा, आता सळ्या पण टाकून घेतल्या आपण. भावांनो, आपल्या वालेचा 50% काम तर झालेलं आहे. आणि आता आपल्याला जर फक्त असे उभे सळे लावायचे आहेत. तर बघा मित्रांनो, कशा प्रकारे आपण हे उभे सडे लावून घेतले. हे बघा, सडे वडे लावून झालेत आपले. आता फक्त आपल्याला झाडांचे जिटा आणायचे आहेत. त्यानंतर मग त्याच्यावर ताडपत्री टाकून घ्यायची. तर भावांनो बघा, झाडांचे जिटा आणलेत आपण आणि ते आता अशा प्रकारे आपण लावून घेतोय, जेणेकरून त्याच्यावर ताडपत्र व्यवस्थित बसेल, पाणी कुठून लिकेज होणार नाही. आणि अशी सपोर्टिंगला याची झाडं लावून घ्यायची आहेत. हा बघा भावांनो, हा बॅनरचा कपडा आहे. हा टाकून घेतो आहे आपण वॉटरप्रूफिंगसाठी, कारण पाणी लिकेज नाही झालं पाहिजे म्हणून हा टाकून घेतो आपण. आणि यावर थोडी दगडांची भर घ्यायची आपल्याला.
भावांनो थोडी वर घेतली आपण आज आणि थोडी वर अजून घ्यायची आहे. ते आता उद्या परवा आपण घेऊ. तर भावांनो हे बघा, हे आपण काल वाळ बनवलेली अर्धवट टाकून गेलो होतो, बोलो हे करू उद्या परवा. पण रात्री एवढा पाऊस पडला की आम्हाला सकाळी 6 वाजता उठून यावं लागलं. बोललो जर जास्त पाऊस आला तर वाहून जाईल, म्हणून आम्ही आज सकाळी 6 वाजता उठून आलो आहे. जो अर्धवट काम राहिलं तो पूर्ण करायला. आता फक्त आपल्याला भरच घ्यायची बाकी आहे, त्याचा पटापट घेऊन मोकळा होत चला. तर बघा भावांनो, अशा प्रकारे आपला ट्रॅप बनवून तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला वाट बघायची आहे पाणी येण्याची. जो परत पूर येत नाही तोपर्यंत आपण इथे काहीच करू शकत नाही. तर हा बघा इथं आपल्याला पाळणा लावायची आहे. जे चटणीचे मासे जे उडायचा प्रयत्न करतील, वर जायसाठी प्रयत्न करतील, ते त्यात जाऊन फसणार आहे. पण ते आता दाखवू शकत नाही. जोपर्यंत पाऊस चालू होत नाही, पूर येत नाही, तो परत नाही दाखवू शकत. मित्रांनो, भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तो परत बाय बाय.